परत वरळी डोम मध्ये आज ठाकरे बंधू वरळी डोम मध्ये एकत्र येणार आहेत। ठाकरे बंधूंचा आज वरळी डोम मध्ये विजयी मेळावा होतोय आणि या विजय मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। जवळपास 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत आणि ठाकरे बंधू आज एकाच व्यासपीठावर येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय। अक्षरशः बँड लावून कार्यकर्ते आनंद साजरा करताना दिसतायत। मराठीच्या मुद्द्यावर मराठीच्या अजेंड्यासाठी पुन्हा एकदा ठाकरे बंधू इथे एकत्र येत आहेत। बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन शिवसेनेची स्थापना केली। त्यानंतर सगळी कामावरून या सगळ्या महिला ज्या आहेत वरळीमध्ये पोहोचल्या आहेत काय कोणाचं भाषण ऐकायचं भाषण म्हणण्यापेक्षा मराठीचा जल्लोष साजरा करायला आलोय आम्ही। मराठी अस्मितेचा जल्लोष साजरा करायला आलोय। बस तुम्ही कुठून आलात? बोरिवली विधानसभा। बोरिवली विधानसभा। बर, 2 भावांनी एकत्र आलं पाहिजे अशी एक चर्चा आहे। आम्ही 2 भावांना ऐकण्यासाठी आलो। बर, मराठीचा त्यांची योग्यता असेल, पण आम्हाला असं वाटतं की या विषयात 2 ठाकरे बंधूंशिवाय कोणी बोलणार नाही। सर, पाहायला गेलं तर स्टेजच्या पाठीमागे जो आहे महाराष्ट्राचा आराखडा, जो नकाशा जो आहे तो साकारण्यात आहे, तो खरं म्हणजे भगवा आहे। नक्की कोणता संदेश देण्याचा प्रयत्न आहे? महाराष्ट्र हा भगवाच आहे ना, त्याचा काय संदेश द्यायचा आहे? सगळीकडे भगवामय वातावरण आहे आणि जसं बाळासाहेब म्हणायचे की देशात हिंदू म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महाराष्ट्रात मराठी म्हणून एकत्र आहेत। भगवा असलाच पाहिजे ना, भगव्याशिवाय काय चालतंय आपलं? तर वरळी डोम मध्ये आज हा विजयी मेळावा होतोय। ठाकरे बंधू एकाच मंचावर या ठिकाणी येणार आहोत। आत्ताच आपण नुकती प्रतिक्रिया ऐकली। 2 भावांना ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तर हे दृश्यही आपण पाहतो आहोत। अक्षरशः बँड लावत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आनंद साजरा करताना दिसतात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिक हे मुंबईमध्ये वरळी डोम या सभागृहामध्ये जाण्यासाठी आता निघालेले आहेत आणि हे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे बँड लावत 20 वर्षानंतर एकत्रित येतात। तुम्ही तुमच्या राजकीय जीवनाचा प्रवासच राज ठाकरेंपासून केलेला होता आणि राज ठाकरेंसोबत तुम्ही मनसेत गेला, परंतु शिवसेनेत असताना देखील तुम्ही काम केलेलं आहे। 2 ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्रित येत नसतील तरी मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येतात। किती महत्त्वाचा हा क्षण आहे। तुम्ही दिवाळी पाहिली आहे? हा दिवाळी दसऱ्याचा सण आहे। दिवाळी दसरा आहे, मराठी माणसासाठी दिवाळी दसरा, ह्याच्या पलीकडे काय नाही हो। इतका आनंद मराठी माणसासाठी बघा ना, सर्व निसर्गाने हे घडवून आणलेलं आहे, ज्याला कुदरत म्हणतात। निसर्गाने हे सगळं घडवून आणलेलं आहे। माननीय राज ठाकरे साहेबांनी विषय घेतला काय, त्याला उद्धवजींनी होकारार्थी बोलले काय, आणि हा सगळा प्रपंच घडून आलेला आहे। शेवटी परिवार आहे ठाकरे परिवार, आणि ठाकरे परिवारावरती प्रेम करणारा हा जो महाराष्ट्रातला एकसंघ जो हा समुदाय आहे, मराठी माणूस हा सदैव ठाकरेंबरोबर आहे। कोणी किती काही बोलून दे, आणि हा आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाही। परंतु ज्या पद्धतीने सध्याच्या राज्याच्या राजकारणात हिंदीकरण, हिंदूकरण ही सगळी काही भूमिका काही पक्षांकडनं मांडली जाते, त्यामुळे मराठीची गळचेपी होत नाही का? ज्या पद्धतीने केडिया जो व्यापारी आहे तो म्हणतो की मी 30 वर्ष झाले मी मुंबईत व्यवसाय करतो, परंतु मी मराठी बोलणार नाही, ती त्याने भूमिका घेतली। हास्यास्पद वाटतं। आणि मुख्यमंत्री आता बोलतायत की आम्ही सक्षम पद्धतीने निपटू, हे करू, ते करू, ते करू। केडिया वगैरे हे फालतू विषय, फार छोटी लोक आहेत। केडिया बिडियाला कुठे महत्त्व देत आहे? इतका दिवाळीचा सण दसरा आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी, आणि या टोपीच्या माध्यमातून एक आशय आणि एक संदेश जो आहे तो स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय की मराठीचा जो अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तो कशा पद्धतीने जपायला हवं, आणि त्यावर जर गंडांतर आलं तर नेमकी नेत्यांची भूमिका काय ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न ते बघा। अभिजित पानसे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रसार माध्यमांना निमंत्रण प्रचार माध्यमांना इंटरव्ह्यूज देत आहेत। आवाज मराठीचा म्हणून महाराष्ट्राचा जो भगवा मॅप आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय। कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा या मथळ्याखाली ही सगळी जी दृश्य ती आपण पाहतोय बघा। हा एंट्रन्स आहे, आवाज मराठीचाच, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, अशा आशयाची जी कमान आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। विठुरायाचे फोटो आणि संत माऊलींचे फोटो आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि नेते पदाधिकारी यायला सुरुवात झाली आहे। किती आनंदाचा उत्साहाचं वातावरण आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये। थोड्या वेळात तुम्हाला दिसेल काय जल्लोष असेल तो। एक 10 वाजेपर्यंत वाट बघा।
अतिशय जल्लोषात सगळे इथे विजयी महोत्सव साजरा करायला येतील. ढोल ताशा वाजत गाजत सगळे येतील. वेशभूषेमध्ये पण येतील. कार्यकर्त्यांना आज सकाळीच पोलिसांनी आपल्या ताब्यात मी गेलो होतो पोलीस स्टेशनला. त्यांनी चुकीच्या ठिकाणी तो काहीतरी घोषणाबाजी केली म्हणून घेऊन गेले. ते येतील आता इथे. नक्कीच. आणि किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आज? रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसेल या सभेला. तुम्हाला दिसेलच गर्दी काय होईल ती, कारण स्वयंस्फूर्तीने आणि पोहोचत आहेत. रेल्वे स्टेशनवरून ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. ठाण्यावरून काही कार्यकर्ते जे आहेत ते येत आहेत पारंपरिक वेशभूषेमध्ये. कोळी समाज जो आहे तो देखील मोठ्या संख्येनं मनसे आणि शिवसेना यांच्याशी जोडला गेलेला आहे. तर हे सगळेच ढोल ताशांच्या गजरामध्ये एक विजयी मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी वरळी डोम या ठिकाणी पोहोचत आहेत. तर दुसरी दृश्य आपण